झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी लीला सगळं नीट होईल बघ फक्त एकच अडचण आहे त्या निकम गुरुजीच्या लोकांनी त्या निकम गुरुजीचं मोठेपण उघडीत बसू दे सत्य चला 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 या 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 नमस्कार नमस्कार राम राम अप्पा पाहुणे नमस्कार म्हणायले तर तुम्ही कशाला राम राम म्हणताय उग वाकड्यात शिरायचं आपल्याला लग्न करायचं पप्पीचं काय झालं काय प्रॉब्लेम आहे नाही नाही कुठं काय घराचा रंग चांगला आहे म्हणायला कोणचा ह्यो नाही नाही जेव्हा दिला तेव्हा चांगला असेल ना तेव्हा सगळ्यांना आवडला होता आता बरेच बदल झालेत हं? पूर्वी असं नव्हतं आधी आले होते काय कधी तुम्ही मी नाही नाही म्हणजे आधी निकम गुरुजींना भेटायला वगैरे आले होते काय नाही नाही आप्पा कशाला येतील आप्पा नव्हते आले कधीच नाही का आप्पा आपण कुठं आलो इकडे कधी कधीच नाही त्यांना वाटलं याच्या पूर्वी असं नसेल ना चला चला आता बघा हा चला चला या चला या चला या 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 हो पाण्याच्या कार्यक्रमाला ओळख नव्हती झाली ना म्हणजे ह्या आल्याच नव्हत्या ह्या परागच्या काकू नमस्कार हा 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 दीपाताई नमस्ते बर बर आणि काका बाहेर गेले म्हणजे माझा दादा बाहेर गेलाय उशिरा येतील ते हो हो राजकारणात आहे ना काका राजकारणात आहे का नाही नाही काकू राजकारणात आहे आणि ही सोनल परागची बहीण हाय सॉरी नमस्कार आता मी ओळख करून देतो आमच्या घरचं एक मोठं प्रस्थ आहे अगं बाई हे, म्हणजे पूर्वाची आत्या आहे पुष्पा नमस्ते 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 आणि ते हे कुठे गेले त्यांचे मिस्टर पुष्पा हाय हे दीपकराव पुष्पाचे मिस्टर आहेत आमचे जावई यांना नाही ओळखलं मी दादा अरे हे लक्ष्मीकांतराव यांना भेटले होते ना मी आपल्या मधुबाईंच्या घरी हा पहिल्यांदा यांनाच भेटले होते मी आणि मेडिकल आहे बरं का यांचं आम्ही दोनदा तीनदा येऊन गेलो तुमच्याकडे तुमची भेटच झाली नाही हो हा तुम्ही आलते का ते काय झालं माहितीये का ते जरा मी महत्वाच्या कामात अडकलो होतो ना अगं बाई हो 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 गॅसचा स्फोट झाला होता ना हा 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 गॅसचा स्फोट मंडळी जरा पुरे करा आता
दीपकराव, तुम्ही जाऊ येत नाही का घरचे? हो. अरे मग असे मागे का बसले? जरा समोर येऊन बसा ना इथं. या ना समोर या ना. तुम्ही थोडं सरका ना माग, त्यांना येऊ द्या ना पुढे जरा. तेच म्हणून राहिलो मी. समीर होय इकडं. या जावायला पुढं बसलं पाहिजे. सर काय दीपकराव, ते बघण्याच्या कार्यक्रमाला नाही दिसले तुम्ही. सांगा का म्हणून नाही आले ते? ते ना आमचे ते सरकारी ऑफिसात जॉबला आहेत ना, सरकारी नोकरीत. खूप काम असतं ऑफिसात, त्यांना वेळच मिळत नाही, सुट्ट्याच मिळत नाहीत. मग त्यांना त्या दिवशी सुट्टीच नाही मिळाली, मग त्याच्यामुळे त्यांना येता नाही आलं. मग ते नाही आलं तर मी कशी येऊ? म्हणून होता ना कार्यक्रमाला. हा तर मुन्ने असणारच त्या कार्यक्रमाला, नाहीतर आता कार्यक्रम थोडी झाला असता. सोनलताई, आज तुमच्या पराग दादाची बैठक आहे की नाही? यांना जरा सरबत वगैरे काम सांगा काहीतरी. सोने जाय ना खाली. काय बरं तयारी? पटकन जाय. खाली आजी आहेत, आजीना भेटायला चला ना. हो हो चला आजीना भेटू आपण. हा, चला या. चला या. चला. तुम्ही गेली यांना घेऊन जा खाली. हा चला चला या ना, या वहिनी. असं या. हा या सावकाशा. इकडून. पप्पी ते तू नाही गेली का ग लग्नाच्या बैठकीला? माझं काय काम तिथं? तुझं काय काम म्हणजे? लग्न तुझं, नवरी तू होणार. मग अरे पण घरचे गेलेत ना सगळे. तसं पण बैठकीत नवरी मुलगी जात नसती, तिचं काही काम पडत नाही. असं कसं? मग त्यांनी विचारलं पाहिजे ना तुला. अरे मुन्या, मी लग्नाला हो म्हणलंय तेव्हा तर बैठक होऊ राहिली ना. आणि आता आपल्या घरातले मोठे सगळे गेलेत की बैठकीला. मला काय हवं काय नको ते मोठे बघतील. म्हणजे तू सांगितलं त्यांना काय हवं नको ते? नाही. मग त्यांना कसं कळणार बरं तुझ्या मनातलं? मुन्या, तू असं एकदम समाज सुधारकासारखं काय बोलू राहिला रे? तसं नाही का ताई, तुला सांगू कसं? मुन्या थांब थांब. माझं भलं बघणारी ना ऑलरेडी खूप माणसं आहेत घरात. तू अजून त्यात भर घालू नको. आणि तसं पण अशीच रीत असते रे. म्हणजे नवरी मुलगी नाही राहत बैठकीत. नवरदेव असतो का? हा तो राहतो. हा मग हे चुकीचे. ही पद्धत बदलावीच लागेल. हा का? पण कोण बादलणार आहे ही पद्धत? तू. नाही तर मग काय उपयोग आहे त्या PhD आणि तुझा? एवढे शिकली तरी अजून आडानीस का ग तू? ए मुन्या, तू बाहेर जाऊ का खेळायला? तू मोठा हो. तुझं लग्न ठरलं ना मग तुला समजतील गोष्टी कशा राहतात ते. मी जातो, मला भूक लागली. आणि मला नाही व्हायचं मोठं. मोठे लोकांना म्हणता. तर आता आपण आजच्या बैठकीला सुरुवात करू. हो करू ना. मंडळी पेढे घेऊन या. आत्ताच लागतील का? हो आत्ताच लागतील ना. तर आता आपण निकम गुरुजींचे फोटो पुढे पेढे ठेवू आणि घरातले वडीलधारी माणसं त्यांच्या पाया पडू आणि बैठकीला सुरुवात करू. काऊन काऊन म्हणजे
नाही मी आपलं सहज विचार राहिला माहिती पाहिजे ना. अहो तसा आमच्या घरचा रिवाज आहे ना. म्हणजे कुठलंही शुभ कार्य असलं ना तर आम्ही गुरुजींच्या फोटो पुढं पेढा ठेवतो आणि शुभ कार्याला सुरुवात करतो. आता लग्नाची बैठक म्हणजे शुभ कार्याचे की नाही. हो, 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 हो. तू अजून इथंच उभी. एक मिनिट या ना जरा. मी पेढे घेऊन आलो. काय झालं? काय नाही फोन आला असेल त्यांचा. हे बघ ना जरा वाजला नाही पण. सायलेंट वर असेल ना. बघ बघ. हो. काय काम आहे? आप्पा काय माझ्या माग काय आहे? हा, मला शानपणा शिकू नको. अहो पण आप्पा मी आधीच सांगितलं होतं त्या निकम गुरुजीचा मोठेपणा मी ऐकून घेणार नाही. अहो पण असं म्हणजे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? फोटो पुढे पेडा ठेवा आणि पाया पडा म्हणून त्याच्या आणि मी अरे हात जोडणं तर लांब राहिलं त्याच्या फोटोकडे बघणार पण नाही मी. हनुमंतराव बोराडे मोडन पण वाकणार नाही. भले लग्न मोडलं तरी चालेल. आप्पा असं कसं बोलू राहिले तुम्ही? असं कसं म्हणजे? हं? मी हात जोडून पाया पडू होय त्या फोटोच्या? मग पाय नाही पडलो तर बैठक कशी होईल? मोठे आहेत ना ते. म्हणजे तुमच्यापेक्षा तरी आप्पा अशी बुद्धिनाट्य झाल्यासारखे काय वागू राहिले तुम्ही? बघा मी काय म्हणतो म्हणजे लहान आहे का तुम्ही आता? मी गप बसलो तर लयच बोलू राहणार तू. हं? मी सांगितलं ना येणार नाही म्हणून. आता जातो दगड घालून टाकूया. हा हा आला का आत्याचा फोन? हा 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 हे आलोच हा 2 मिनिटात. काय काय झालं? काय व्हायचं राहिले? हं? बघितलं का मुद्दाम निकम गुरुजीच्या पाया पडायला लावून राहिले. आप्पा काय झालंय आपलं बोलणं? हा पपीच लग्न आहे ना, कशाला जुन्या गोष्टी उकरून काढू राहिले तुम्ही? अहो, फोटोच्या पाया पडा म्हणले तर पडायचं. हा अहो, डोळे बंद करून काय बोलायचं ते बोला ना निकम गुरुजीला. हा 4 शिव्या द्या, काय फरक पडतो त्याला? आज हात जोडायला लावून राहिले, उद्या नाक घासायला लावलं मग. ऐका आप्पा काय होते ना. हा पपीच लग्न आहे की नाही, करायचंय ना. आणि तुम्ही पपीला काय वचन दिलं? मग बैठक करायची की नाही? बैठक करायची नाही तर कसं? पण बघितलं कसं जबरदस्ती करून राहिले ते. जबरदस्ती करायची अवकात आहे का त्यांची? हा हाव त्यांना निकम गुरुजीचे हाऊस करू द्या ना, आपल्याला काय करायचं? तुला समकालीला आपलं घरानं पण स्वातंत्र्य सैनिकाचं घरानं झालं असतं रे, याच्यामुळं झालं नाही. हा हायच आपला आजचा स्वातंत्र्य सैनिक. काळ्या दगडावरची पांढरी रेग. निकम गुरुजीच्या शिफारशीची गरजच काय? हा आणि आप्पा आपण आपल्या पत्रिकेवर स्वातंत्र्य सैनिकाची नात असं टाकूनच देऊ ना. हाय काय नाही काय? म्हणजे स्वातंत्र्य सैनिकाची नात असं टाकून दे आणि ते नील फलक बी लावून टाकू. हा लावू ना, त्याला काय लागतं? 2-4 फ्लेक्स वाले माझ्या ओळखीचे आहेत. आणि आप्पा तुम्ही त्या निकम गुरुजीच्या फोटो समोर हात जोडून उभा राहा आणि सांगा
तुझ्या नाकावर टिचून आम्ही नील फलक लावणार आहेत म्हणून हा? गेला कसं काय जमतो तुला? बघ. आले आप्पा आले. घ्या पटकन पेढे घ्या, गुरुजींसमोर ठेवू. आप्पा तयार आहेत. काही प्रॉब्लेम आहे का काका? नाही नाही, प्रॉब्लेम असा नाही, पण ते आमचे पेढे घेऊन येणारा माणूस आहे ना, तो अजून आला नाही. दादा मी जाऊन आणू का पटकन? नाही नाही नको, तू नको. सोने ऐक ना, सोने तू पटकन जाण पेढे घेऊन ये बरं. मी काय म्हणतो, पेढ्याच्या ऐवजी लाडू ठेवलेत, नाही चालणार का? नाही म्हणजे आमच्या पूर्वानी पाठवले, तिनेच तयार केले तर. नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर. चालेल ना. हे तू थांब प्रकाशराव, चालेल ना? चालेल. आता काय ते पेढ्याला नक्की कोण गेलो होतो? सांगतो मी तुम्हाला, नंतर सांगतो. हा या ना अप्पा या. अण्णा या पुढे. नमस्कार. आमच्या अण्णा, आमच्या वडिलांचे धाकटे भाऊ, आमच्या घरातले सगळ्यात मोठे. या. पडा, पाया पडा. गुरुजी असाच आशीर्वाद असू द्या. आपल्या घरातलेच एक एक नमुने भरून ठेवलेत, नाही येडेच आहेत सगळे. काय झालं नी? नाही काय नाही, उगाच आपली बैठक, बैठकीचा उत्साह, कार्यक्रम. नी कुणी काही बोलू राहिलंय का तुला? मला कशाला कोण काय बोल. नाही आता जिच्या लग्नासाठी हा सगळा उपद्व्याप चाललाय, तिला लयच उत्साह आहे याच्यामध्ये. कसला काय उत्साह, ती आपली आपल्याच नादात नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. असं आहे होय? हो असंच आहे. पूर्वा, जशी पीएचडी असती ना, तसंच लग्न सुद्धा असतं बरं का. म्हणजे बघ, आधी पीएचडीचं थिसिस, तसंच आधी मुलगी बघणं, नंतर थिसिसचा इंटरव्ह्यू, तसंच नंतर लग्नाची बैठक. म्हणजे मुलगी आवडली का नाही आवडली का काय. म्हणजे तसं दोन्ही सेमच आहे, दोन्हीमुळे कल्याणच होणार आहे तसं तुझं. पण जसं माणसाच्या मेंदूला हुशारीचा खुराक हवा असतो ना, तसंच माणसाच्या मनाला प्रेमाची उबई लागती ग. जाम भारी बोललीस तू. पण एवढं सगळं असून इथं कोणाला वाटू राहिली का कसली हुरूर? कळायची. इथं बस. अकनी चहा सांडेल ना. हा सांडू दे. ऐक ना, लग्नाची बैठक सुरू झाली असेल ना? पराग्रावांनी कुठला शर्ट घातला असेल ग? तुला काही वाटून राहिलं नाही का ग? गुदगुला नको करू आणि असं काही नाही वाटू राहिलं मला. मला काय माहिती त्यांनी काय घातलं असेल. भेटले होते ना तुम्ही? मग त्यांच्या आवडीनिवडी माहीतच झाल्या असतील की तुला. नाही बुवा, आमच्यात असलं काही बोलणं नाही झालं. आयडिया, एक काम कर, पराग्रावांना फोन लाव आणि त्यांना विचार की कुठला शर्ट घातलाय ते. कळलं असं करायचं? मी नाही करणार फोन बिन काही पण. हेच बोरिंग आहे बाई. तू राहू दे, मीच ह्यांना फोन लावते आणि त्यांना म्हणते की पराग्रावांचा फोटो पाठवा म्हणून. मस्त आयडिया. अगं कशाला काही पण काय करते तू? गप गप. अगं पाहिलं का आता,
अगं नको करू असं, मी सांगू राहिली ना तुला. हॅलो, बोल. हा पोहोचले का तुम्ही? हा पोचलोय. बोल काय आहे? बैठक झाली का सुरू? हा झाली, मी नंतर बोलतो. ऐका ना, थांबा ना जरा, मी काय बोलून राहिले ऐकून घ्या पहिले. आता काय? फोटो पाठवा ना. तुला आता माझा कशाला फोटो पाहिजे? कसं पाठवू? तुमचा फोटो नाही मागू राहिले मी, परागरावांचा पाठवा. अरे मी काय फोटोवाला आहे का? इथे बाकीचे बसलेले सगळे काय म्हणतील? मला नाही पाहिजे, पूर्वाला बघायचंय परागरावांनी कुठला शर्ट घातलाय ते. असं आहे का गणित? हा ठीक आहे, मी करतो काहीतरी, थोड्या वेळाने तुला फोटो पाठवतो. ठेवू का? हा झालं का? मला बघायचंय. नमस्कार नमस्कार. सॉरी मला यायला उशीरच झाला थोडा. नाही नाही नाही, या. तुम्ही सगळे इकडे आहेत. तुमच्या घरातला महत्वाचा माणूस राहिला होता की? अजून कोण राहिला मेन मेंबर? सगळे तर आले. नाही, एक माणूस नाहीये ना. मी ते ऑफिसला गेलो होतो ना, तिकडून येताना घेऊनच आलो त्यांना. तिकडे नाही, ये इथे. हा बोला सगळ्यांशी बोला. हा बोला.